तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जातोय ते म्हणजे कुडाळ मालवण रोडवरील एक प्रसिद्ध देवस्थान, ते म्हणजे कासार टक्का. तर आपल्या वाडीतील कोंबे देण्यासाठी तिकडे गेले, तर ते गेलेत पुढे. आता आम्ही जातोय, मी आणि सुधीर मागून. हे बघा पाणी बॉटल वगैरे घेतलेत. हा आलाय गोव्यावरून आजच. तर आम्ही पण टू व्हीलरने जातोय आता. तर दाखवतो तुम्हाला पण. तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच जणांना माहीत पण असेल, पण ज्यांना माहीत नसेल त्यांना जेवढं जमेल तेवढं दाखवायचा प्रयत्न करेन. तर भेटूया आपण डायरेक्ट आता कासार टक्क्यामध्ये. म्हणजे हा बघा, इथे आमची वाट बघत थांबलेला सर्वेक्षण पथक नेरूळ तो माकाला अडे जातो. कडे गाडी घेते का? चल. तर म्हणजे हा गेलेला कुडाळमध्ये. तर म्हणजे आता जात होतो तिकडे, जेवायला उशीर होणार, त्यामुळे आधी आम्ही म्हटलं थोडं वडापाव खाऊन जाऊया. तर हा बघा, हा स्पॉन्सर भेटला आपल्याला. 2 वडापाव येणार, 1 वडापाव आला. तर म्हणजे आता इकडे वडापाव वगैरे खाऊन आता आम्ही चाललोय. हा चहा वगैरे पितोय. तोपर्यंत आपला पायलट एकदम हेल्मेट वगैरे घालून रेडी झालाय. तर म्हणजे आता फायनली कासार टक्क्यामध्ये येऊन पोचलोय. तर आता यांना शोधतोय, कुठे गेलेत नक्की ते आम्हाला पण माहीत नाही आहे. तर आता या साईडला आहे बघा, इकडे खाली आलोय. इकडे खालीपर्यंत सगळेजण जेवण वगैरे करतात आणि शेवटी नेऊन तो प्रसाद असतो, तो कासार टक्का देवाला नेऊन दाखवतात. आणि पाव आणायचं. कोणते हे नेलो आणि काय रे? पाव आणायचं. सिद्ध बुवा असे भजनी कलाकार आमची बुवा आहे. ते गायन इतकं छान करतात माहितीये. आम्हाला एवढं छान वाटतं ना. आणि हा आलाय बोकडेवाला. हे काय चालला? पाणी आणायला. अरे पाणी प्यायचं आणायला मंडळी हे या साईडला, वरच्या साईडला हे जेवण करतात. तर जातोय आम्ही पुढे. अरे तुका बघ, आमका वाटलं माल बघ ह्या खाली गेले असतील कोणाक तरी, आम्ही जास्त तुका काय ह्या करू ना. हे तुका निरोबा बाइंडिंग वार संपली, आणूक सांगले. हे काय, ए भाई का, हे काय का, हे का निरोप सांग. निरोप
तुझे ते ह्या संपले वायडिंग वाले कार इकडे इकडे कोण आहे? नंदू उर्फ निलेश तर मंडळी इकडे हे बघा, इकडे चुली वगैरे घातलेलं आहे. इकडे भात आपला झालेला आहे हे बघा. अरे अरे किती पानं. इकडे भात वगैरे आपला झालेला आहे. मंडळी या साईडला थोडं वेळ चिकन करणार. तर मंडळी इकडे तुम्ही जर आलात कधी तर इकडे शेड वगैरे तयार केलेले आहेत. हे बघा, हे दुसरी शेड आहे, एक तिसरी शेड आहे. होय. तर म्हणजे पावसाचं कोण इकडे जेवण करायला वगैरे येत असेल तर त्यांना सुंदर सोय इकडच्या म्हणजे मंडळ किंवा यांचे देवस्थान कमिटीने करून ठेवलेली आहे. कारण इकडे पावसात खूप गैरसोय असते, म्हणजे पाणी म्हणजे जेवण करायला भेटत नाही. त्या कारणामुळे एकंदरीत मसाले दाखवतोय आम्ही इथे. कोणते कोणते मसाले आणले ते बघा दाखवतोय तुम्हाला. पहिला मसाला आहे तो म्हणजे भाजको मसाला, गरम मसाला. तर पहिला मसाला आहे तो गरम मसाला, शिरसाट मसाले, मालवणी चिकन मटन मसाला. दुसरा आहे तो गरम सामान म्हणजे गरम मसाला. हे पण हा म्हणजे गरम सामान. आणि इकडे एव्हरेस्ट चिकन मसाला, चिकन ग्रेव्ही मसाला पण आणला आहे. आणि इथे चिंतामणीची तेल पिशवी आणली आहे, सनफ्लॉवर ऑइल. आणि हे कॅप्टन कुक मिठाचं पॅकेट पण आणलंय. ही कोथिंबीर आहे, ही आपली बिसली. आणि हा आहे आपला गुटला. आणि हे आम्ही आता आतमध्ये नंतर टाकणार. हे आहे देवाची शिरवणी. देवाला जे नारळ मानवले जातात, मानवले म्हणतात देवाला नारळ जे मानवले जातात ते त्याची शिरवणी करून जेवणात रशात प्रसादी म्हणून घातली जाते, म्हणजे सर्वांना पोचली जाते. तर हे अथर्व राहुळ चिकन साफ करतो या साईडला. बघा एवढं चिकन आहे. तर इकडे सगळी जाणती मंडळी बसली आहे. जाणती म्हणजे हा एक त्याच्यात वेगळा याला गोव्याहून बघून आलं त्यामुळे इकडे बसवलंय. स्पेशल मटणाचा वास घेऊन इकडे आलेले गोव्यावरून. आपली चिली पिली मंडळी पण आली आहे इकडे बघा. बस खाली बस. तर मंडळी हे आहे मागे दिसतंय ते इकडे शेड वगैरे काढल्यात म्हणजे चिकन बनवण्यासाठी. व या साईडला आहे तुम्हाला दाखवतो, या साईडला इकडे ओहोळ वगैरे आहे, म्हणजे पावसात इकडे पाणी वगैरे खूप असतं. इकडे पण चिकन बनवतात लोक. तर मंडळी हे बघा इकडे ओहोळ आहे. आणि हे बघा आपली चिली पिली सगळी गेली आहेत खाली खेळण्यासाठी. 1 2 3 4 5 6 चिली पिली आहेत सगळी टोटली. तर म्हणजे आपण पण आता खाली जातोय, दाखवतो तुम्हाला पण खाली जाऊन. तितके पडतले 32 33 काय असते. चल चल जाने गेली गेली. तर मंडळी कसा फायदा तुमका माहित नाही तर माका कसा फायदा. हयतो डोंगर तो बाळू विचार, बाळू गाठवा ना. मालवणला जायाचं मालवणला. माहिती होतोय मी आता. मी होतोय इकडे. जर तुम्ही पण येत असाल कधी पण म्हणजे जे व्हिडिओ बघतायत त्यांना सांगतोय की अशा प्रकारे हे बॉटल वगैरे टाकत जाऊ नका. कारण इकडे छोटे छोटे पोरं पण हे बघा इकडे खेळत असतात. म्हणजे इकडे कासाटेकला जेवायला आले की इकडे फिरत असतात. म्हणजे छोटी पोरं असो या मोठी कोण असो, जर बायचान्स या बॉटल फुटल्या बिटल्या आणि कोणाच्या पायाला वगैरे लागलं तर दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो
बॉटल वगैरे जमा करून एका साईडला टाकण्याचा प्रयत्न करतोय. तर मंडवळी कसा माहिता जिथे तर म्हणजे हे बघा इकडे या साईडला कोंबा वगैरे साफ केलेला आहे कोणतरी. आम्हीच केलो हा. हा आता आमचेच कोंबे इकडे साफ केलेले आहेत. इकडे गणेश आहे. या बघा या साईडला अजून एक म्हणजे इकडे बरेच जण असतात असे जागोजागी म्हणजे जेवण वगैरे करत असतात कोंबे वगैरे मानून. तीही बघा म्हणजे अशा प्रकारे काचा वगैरे फुटून पायाला लागण्याच्या शक्यता असतात. त्यामुळे शक्यतो बॉटल वगैरे म्हणजे दारूच्या बॉटल म्हणा किंवा अजून कसल्या बॉटल म्हणा की ते शक्यतो साईडला ठेवण्याचा प्रयत्न करा. हे बघा तरी त्याचा काय तर माहित नाही पण काय याच्यावर माका एक रील करूची आहे. तर मंडळी पाकवाडला पडलं काय तर या बघा म्हणजे तीन हत्यारा घेऊन इलो आहे सर चिकन साफ करूच्यासाठी. इकडे हातपाय वगैरे धुत आहेत. चला ही रे तर म्हणजे हे बघा ह्यांका पाणी आणून पाठवलेले मगाशी तुम्ही बघितलं असतं ते आता पाणी वगैरे घेऊन इले. तर म्हणजे आपल्या चिकनला मसाला वगैरे लागून रेडी झालाय. तर हे बघा आपले कुक आहेत 2 इकडे उभे आहेत. तर इकडे आपलं ह्या काय हे तिखटवाला आहे आणि हे जरा कमी तिखट म्हणजे स्पायसी आणि कमी स्पायसीवाले चिकन आहे. इकडे प्रशांत राहुळ आईस्क्रीमचे घाऊक विक्रेते. तसेच आपले एस टी चालक एस टी महामंडळाचे आणि हे आहेत बिबोणे गावचे लाकूड व्यावसायिक अनिल सावंत काका. तसेच उत्कृष्ट कलाकार म्हणजे जे नाटकात वगैरे दशावतार नाटकात वगैरे चांगल्या प्रकारे उत्कृष्ट भूमिका सादरीकरण करतात. तर म्हणजे आमच्या बाजूलाच म्हणजे इकडे 3 शेड आहेत. तर त्या 3 शेडीमध्ये एका साईडला आहेत ते आम्ही म्हणजे एका साईडला आम्ही आहेत. मधली शेड रिकामी आहे आणि या साईडला ते आपल्या इकडचेच आहेत म्हणजे नेरूर पारचे. तर तिकडे आलोय आम्ही बघायला. काय अरे वा. तर मंडळी इकडे सोय करून आलेत आपापली सगळेजण. हे बघा तर म्हणजे हा झाला मस्करीचा विषय. तर खरं म्हणजे ही जी दारू आणली आहे ही सगळी देवाला ठेवण्यासाठी आणली आहे. इकडचं चिकन थोडक्यात होत आलं. हे बघा अशा प्रकारे हे नारळ जो देवाला मानवून आणलेला त्याची शिरवण वगैरे टाकली प्रसादी म्हणून आतमध्ये. खोबऱ्याची पेस्ट वगैरे करून आपण आणली आहे इकडे घराकडून. कारण इकडे लाईटची सुविधा नसल्यामुळे घराकडून आणावी लागते. त्या कारणामुळे आणि इकडे मुलगा आणि पप्पा कोथिंबीर चिरताना मुलगा आणि पप्पा
तर मंडळी आपलं आता चिकन आलंय, पेस्ट पीस वगैरे लावून पेस्ट बीस वगैरे लावून ठेवलेलं आहे. शिजत ठेवलेलं आहे. तर म्हणजे इकडे आता नैवेद्य वगैरे तयार केला आहे. तर जाता जाता म्हणजे खालते मंदिरामध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी एकूण 7 कोंबे होते, त्यामुळे 7 पानं केली नैवेद्याची. तर जातोय आता. हा बघा इथे अथर्व राऊळ आहे, याने घेतली आहेत काहीतरी 2-3 पानं घेतली आहेत जेवणाची. आणि इकडून मागून येत आहेत बाकीचे. हे बघा बाकीची पानं ह्याने घेतली आहे नैवेद्याची. पहिले आम्ही नैवेद्य दाखवणार आहोत. काय घेऊ तांबे घेऊ सुतळे येते ना. हो चल. तो इकडे मी पाण्याचा तांब्या घेतला. हे बघा या साईडला हे पुढे चाललेत. आणि इथे निळकंठ बिर्जे, बिर्जेंचा डॉन, भावी सरपंच. भावी सरपंच. पय कसं म्हणल्या कसं तर म्हणजे 7 कोंब्याचे 7 मानके दाखवते तुम्हाला. हा बघा हा पहिला, दुसरा, हे 2 एकच आहेत म्हणजे हे 2 कोंबेवाले. ह्याचा 1 कोंबा आहे, 3 कोंबे. ह्यांचा 1 कोंबा आहे, 4. हे पाठीमागचे 1, 5. हे 5 कोंबे झाले. आणि या साईडने हा बघा हा एक 6वा कोंबा. आणि 7वा कोंबा कोणतो? हां आणि वारंग. आणि वारंग कंपनीचे 2 कोंबे. असे मिळून टोटल 7 कोंबे. पाणी प्रत्येकाचं नाव सांगा. रत्नाच्या बाराच्या पूर्वचा हिलो गाजलो कासा टोको बैरागी महापुरुषमध्ये मंगेश राहुल. पुढे दुसरं नाव मिलिंद राहुल. पुढे पंडित मोहन मार्गी. योगेश राहुल. सचिन वारंग. स्वप्नील वारंग. पुढे महेश महेश वारंग. कासारटाच्या बैराग्या महापूरच्या बाळगोपाळ तुझ्या चरणाकडे येऊन प्रत्येकाने नानगोबे देऊन गेले. आता कासारटाच्या बैराग्या महापूरच्या प्रत्येकाने वाढी उपाय आणलेलो असा. प्रत्येकाच्या वाढी उपायामध्ये काय चूक आपल्यात घडली असा तर चुकीची माफी करू काय. प्रत्येकाने तुझा अमृत दिलेला असा तर तुझा पावन करून घेऊ काय. दिलेले नैवेद्य असत ते तुझे पावन करून घेऊ काय. प्रत्येकाने जरा जरा पाणी सोडा. एका पानात वाईट पाणी घे. चिकन दुसरे जरा फोडा ते घाला. ते घालतोय सगळ्यांचा फोन झाला ना. पाणी सोडलं पुढे ढकल लावायचं. आपल्याला कळलं येताला ते याव. जेवल्यासारखं वाटलं आपण झालं. बघा ह्या आणला असतात आम्ही समाधान. नैवेद्य आमचं माहिती आहे. नैवेद्य दिले का राहुल. ही काका पाणी 9ची सगळी. शिवाजी रखमाचा वाड्या महाराज जुन्या काळात पूर्वी त्यांचा म्हणजे म्हाताऱ्या माणसांचा म्हणणं आमका काय माहिती नाही पण त्यांच्या पश्चात त्यांच्या पाठी चालत गेला. त्यावेळी म्हणता पूर्वी काहीतरी कासारा तो धंदो होतो बांगडीचो. तो जात होतो धंद्याक जायचो गावोगावी. तर त्यावेळी त्यांनी ते ह्यो रोड नव्हते डोंगरातून जायचे. ह्याचा वादस्थान खरा वर आहे काही नाही आहे. हे केला गेला तिथे जाता येत नाही म्हणून. मग त्या ठिकाणी एक पाण्याचा टाको असा. त्या ठिकाणी आरशी माणसा ऑफ झाल्याच्या नंतर त्याच्या ताब्यात देतात. चवाटवा इथे चाळवा त्या चाळ्याच्या ताब्यात देतात. त्या ठिकाणी एक पाण्याचा टाको आहे. त्या ठिकाणी
त्याचा आजोस्ताना त्याला ताण लागली म्हणून त्याने आपल्या धोळा उतरल्या खाली याचा बांगडीचा आणि ते पाणी पिऊन गेलो होतं. त्याच्यानंतर ती अळवत उतारली आणि त्याचे बांगडे सगळे संपवले आणि टेकाव संपवले म्हणून त्याचं नाव पडलंय कासा टाका बैरागी महापूर म्हणून तो पावतोय. असं आहे. तर म्हणजे अशा प्रकारे काकांकडून थोडीफार जेवढी जमेल तेवढी माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर चूक माफ म्हणजे चूक झाली असेल काय बोलण्यात किंवा सांगण्यात तर माफ करा. कारण काका पहिलेच बोलले होते की मला एवढं काय माहीत नाही. जे जे पूर्वीचे लोक आहेत म्हणजे जे जाणती लोक आहेत म्हातारे लोक आहेत त्यांना ही प्रॉपर माहिती म्हणजे प्रॉपर सगळं माहीत असतं. त्यामुळे मला जेवढं जमेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करा असे काका पहिले बोलले होते. तर यात काय चुकीचं बोलले असतील तर माफ करा. आणि आम्ही हे खाली बोलत होतो ते का कांदा का खाली गेलो. भात वाढतोय बघा इकडे भात काढतोय या साईडला. बसतो आम्ही ना. तर म्हणजे आता जेवण वगैरे झालं आता जातोय घरी. हे बघा सगळेजण बसले तिकडे. तर मंडळी अशा प्रकारे आजचा आमचा कासा टक्क्याचा ब्लॉग पूर्ण झाला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कटली ग. चला.